2 वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीतून अद्याप पाणी पुरवठा सुरू न झाल्यानं नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तसेच आठवडी बाजार व बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार माजी उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे। जिल्हाधिकारी आशिष एरेकर हे रामा व परिसराच्या दौऱ्यावर आले असताना प्रदीप शेंडे यांनी त्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली असली तरी गेल्या 2 वर्षापासून ती कार्यान्वित करण्यात आलेली नाही। परिणामी उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। टाकीचं बांधकाम पूर्ण असूनही पाणी पुरवठा सुरू होत नसल्यानं ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं। याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही झालेली नाही असं प्रदीप शेंडे यांनी निवेदनात नमूद केलंय। याशिवाय गावातील आठवडी बाजार व बस स्थानक परिसरात खुल्याम अवैध दारू विक्री सुरू असून यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे। संबंधितांवर तातडीनं कारवाई करून पाणी पुरवठा सुरू करावा व अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्याचं आश्वासन दिल्याचं समजतंय। ग्रामस्थांनी प्रशासनानं तात्काळ ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।